नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे। विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। या चर्चा खोट्या असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचे सांगितले आहे। ज्या योजनांचे आश्वासन दिले ती एकही योजना बंद करणार नाही। लाडक्या बहिणींना आमच्यावर विश्वास दाखवला आहे। त्यांच्या खात्यात डिसेंबर अखेर हप्ता मिळणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आले आहे। महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याला हप्ता एकत्र मिळाला होता। त्यानंतर आचारसंहिता लागली। विधानसभा निवडणुका झाल्यावर महिलांना हप्ता येईल असं महिलांना वाटले होते, मात्र अद्यापही पैसे आलेले नाहीत। दरम्यान आता योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबरच्या अखेरीस येणार असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यात पैसे येऊ शकतात। देवेंद्र फडणवीस यांनी काल याबाबत माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना लवकरच 6वा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीनंतर बंद होणार असल्याच्या चर्चा होत होत्या। या चर्चांना आता देवेंद्र फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे। देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे। त्याआधी मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची अफवा असल्याचे सांगितले आहे। याच सोबत लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याचेही सांगत होते, मात्र या योजनेचे निकष बदलणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।